बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग मधल्या 4.1 एक्झरसाइजची स्टडी करणार आहेत. आणि हे 4.1 मध्ये जे आहे त्याच्यामध्ये टोटल स्टडी ही जीएसटीची आहे. जीएसटी म्हणजे काय? जी फॉर गुड्स, एस फॉर सर्व्हिस, टी फॉर टॅक्स. गुड्स म्हणजे वस्तू, वस्तू जे आपण मागवतो त्याच्यावर सर्व्हिस टॅक्स लागतो, त्याला म्हणते जीएसटी. आणि ही जीएसटी, रेट ऑफ जीएसटी वेगळी आहे जी पर्सेंटेजमध्ये दिलेली असेल आपल्याला, आणि अमाऊंट ऑफ जीएसटी जी असेल ती रुपीजमध्ये असेल. आपली ही पर्सेंटेजमध्ये असेल आणि कशामध्ये असेल? रुपीजमध्ये असेल. जी आपल्याला अमाऊंट ऑफ जीएसटी जर आपल्याजवळ असेल तर ही जीएसटी दोन भागामध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते. जसं की सेंट्रल गव्हर्नमेंटला अर्धा हिस्सा जातो आणि स्टेट गव्हर्नमेंटला अर्धा हिस्सा जातो. सेंट्रल गव्हर्नमेंटला अर्धा हिस्सा जातो म्हणजे सीजीएसटी, आणि अर्धा हिस्सा जो आहे तो स्टेट गव्हर्नमेंटला जातो, त्याच्यामुळे एसजीएसटी. आणि हा अर्धा हिस्सा कुणाचा चाललेला आहे? तर जीएसटीचा चाललेला आहे. त्याच्यामुळे फॉर्म्युला तयार होतो. मग इथं रेट असेल तर रेट ऑफ जीएसटी हाफ होईल सीजीएसटीचा आणि एसजीएसटीचा रेट काढण्यासाठी. जर अमाऊंट असेल तर सीजीएसटी आणि एसजीएसटी अमाऊंट ही जीएसटीच्या अमाऊंटच्या हाफ असेल. अगोदर जे टॅक्स होते हे वेगवेगळ्या पद्धतीने भरले जात होते, आणि आता जो टॅक्स भरला जातो तो एकाच ह्याच्यामध्ये भरला जातो, जो जीएसटीच्या नावाखाली. म्हणजे जसं जर समजा एखाद्या जुन्या काळामध्ये टोल नाक्यावर गाडी थांबवून तिथं टोल म्हणजे टॅक्स, थोडक्यात त्यांच्याकडनं टॅक्स घेतला जात होता, जकात असं म्हणलं जात होतं त्याला. पण आता तसं नाहीये. तर आता तुम्हाला जी जीएसटी भरायची ती सगळ्यांना, आणि वन वर्डमध्ये वन जीएसटी असणार आहे त्या वस्तूवर, बरोबर आहे. म्हणजे जर समजा एखाद्या वस्तूवर इथं 18% जीएसटी असेल तर तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये गेलं तर पण त्याच्यावर जीएसटी 18%च असेल, ती कमी किंवा जास्त होणार नाही. त्याच्यामुळे रेट ऑफ जीएसटी, अमाऊंट ऑफ जीएसटी, आणि हे जे ते चालू कधी झालेलं आहे तर कदाचित तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये हा क्वेश्चन पडतो 1 जुलै 2017ला. आता बघा, लक्षात कसं ठेवतात? जूनमध्ये आपली शाळा चालू होती. शैक्षणिक वर्ष जे असतं एज्युकेशनल इयर आपलं ते जूनमध्ये चालू होते, आणि जुलैमध्ये जीएसटी चालू झालेली आहे करायला. कोणत्या जुलैला? तर 1 जुलैला 2017ला. आता 2017 कसं लक्षात ठेवतात? तर बहुतेक 10वीला बसणारे सगळे विद्यार्थी 16 इयरचे असतात. त्याच्या पुढचं इयर कोणतं? ते 17. तर तुमची 1 जुलै 2017ला जीएसटी हा करायला सुरुवात झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याचं असं डिस्ट्रीब्यूट झालं आहे. हा जीएसटी कशावर आकारला जातो? तर टॅक्सेबल व्हॅल्यूवर. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय? एखाद्या दुकानामध्ये जाऊन आपण एखादी वस्तू बघतो आणि त्याची व्हॅल्यू विचारतो, ती व्हॅल्यू म्हणजे त्याच्यावर लावलेला टॅक्स लावण्यायोग्य असलेली प्राइस, त्याला म्हटलं जाते टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्स प्लस एबल इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणजे दुकानात गेल्या गेल्या दुकानदार जो आपल्याला प्राइस सांगतो ती टॅक्सेबल व्हॅल्यू. त्याच्यानंतर मग तो आपल्याला सांगतो की याच्यावर जीएसटी, ज्यावेळेस आपल्याला पावती मिळते, रिसिट मिळते, त्याच्यावर जीएसटी लावलेली असते, आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेस अमाऊंट ऑफ जीएसटी मिसळतो आपण. आणि दुकानदार ज्यावेळेस आपल्याकडनं पैसे घेणार आहे, हे दुकानदाराने सांगितलेले पैसे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याने जीएसटी ऍड केली रिसिटवर आपल्याला, आणि आपण दुकानदाराला जे पैसे दिले त्याला म्हणलं जाते टोटल. कधी कधी गणितामध्ये जीएसटी दिली जाईल रेटच्या ह्याच्यामध्ये, आपल्याला अमाऊंटमध्ये काढावं लागेल, आणि जर त्यांनी सीजीएसटी एसजीएसटीची अमाऊंट विचारली तर हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला त्याचा आन्सर करावं लागेल. ह्या तिन्हीवरच क्वेश्चन आपले सगळ्यात जास्त असतील. जर फॉर्म्युला मेथडनं तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर थोडेसे टफ जातात, पण एक व्यावहारिक पद्धतीचा ह्याचा जर अभ्यास करायला, सपोज तुम्ही गेलेला आहे दुकानामध्ये आणि तुम्ही तो व्यवहार करत आहे, एकतर तुम्ही दुकानदार असतील किंवा एखादा तुम्ही कस्टमर असताल, दोन्हीपैकी कोणीतरी असताल, आणि जर तुम्ही त्याची स्टडी करताल त्या पद्धतीनं तर हा चॅप्टर तुम्हाला समजायला जास्त सोपा जाईल. बघूत आपण आता फर्स्ट क्वेश्चन. हा, आणखीन एक सांगायचं राहिलं, जीएसटी हा आकारला कसा जातो, ह्याचे रेट कोणते असतात? एक आहे 0%, 5%, 12%, 18% आणि 28%. काही गोष्टी इसेन्शियल असतात, ज्या गोष्टीवर टॅक्स हा अजिबात लावला जात नाही. जसे की तुम्ही स्वतः आठवा, एखाद्या पाणीपुरीच्या गाड्यावर आपण पाणीपुरी खाल्ली तर पाणीपुरीचे पैसे देतो, त्याच्यावर टॅक्स आपण देत नाही. म्हणून इसेन्शियल वस्तूवर काय असेल? 0% टॅक्स. आता बाकीच्या वस्तू हा माणूस घेत राहतो, त्याला गरज नाही तरी पण तो घेत जातो. त्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू जशी वाढत जाईल किंवा आपल्या शरीरासाठी काही गोष्टी घातक असतात
पण त्या आपण वापरतो. अशा गोष्टींची गरज नसताना जर आपण वापरत असाल तर त्याच्यावर 28% असतो. म्हणजे मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू कशी आहे, रोजच्या जीवनामध्ये त्याची आपल्याला किती गरज आहे त्याच्यानुसार त्याचे टॅक्सचे रेट ठरलेले असतात. हे टॅक्सचे रेट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, झिरोच्या नंतर 1 2 3 4 वगैरे काही नाही. झिरो नंतर डायरेक्ट असेल तर 5%, 12%, 18% आणि 28%. बाकी क्वेश्चनमध्ये किती टॅक्स आकारला गेला हे आपल्याला क्वेश्चनमध्ये त्या क्वेश्चननुसार दिलेले असतात. आणि आता बघू आपण 4.1 मधला फर्स्ट क्वेश्चन. पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन. पवन मेडिकल हा मेडिसिन द्यायचं काम करतो. ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ GST इज 12%. काही मेडिसिनवर 12% हा रेट आहे. देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST आणि SGST. जर आपल्याला रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST काढायचं असेल तर अर्थात हा दोन्ही कसा असेल, सारखा असेल. रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST हे दोन्ही सारखे म्हणजेच कसे असतील, रेट ऑफ GST अपॉन 2. आता रेट ऑफ GST आपल्याला दिलेला किती आहे क्वेश्चनमध्ये, रेट ऑफ GST दिलाय 12%. तर 12%च्या हाफ केल्यानंतर किती येईल, 6%. बघा, कधी आपल्याला रेट ऑफ विचारलेलं असते, कधी अमाऊंट ऑफ. क्वेश्चनवर हे डिपेंड आहे. सध्या रेट दिला होता आणि रेटच विचारला होता म्हणून आपण रेटला हाफ केलेला आहे. सेकंड क्वेश्चन आहे, ऑन अ सर्टन आर्टिकल if the rate of CGST is 9%, CGST सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेला टॅक्स आहे 9%, then what is the rate of SGST. तर स्टेट गव्हर्नमेंटला किती GST दिलेला आहे विचारलंय आणि what is the rate of GST आणि दोघांना मिळून GSTचा रेट किती असं विचारलेलं आहे. तर अर्थातच मी सुरुवातीला काय करेल, रेट ऑफ SGST इज इक्वल टू रेट ऑफ CGST. ह्याच्यातला एक रेट आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे आणि तो रेट आहे CGSTचा. मग खाली लिहिणार मी बट रेट ऑफ CGST इज इक्वल टू 9% आहे. बट नंतर गणितात एक रूल आहे, कंपल्सरी देअरफॉर येईल, सारखा असलेला हा भाग निघून जाईल आणि रेट ऑफ SGST इक्वल टू 9%. आणखीन आपल्याला एक विचारलेलं आहे की रेट ऑफ GST किती आहे. तर रेट ऑफ GST इक्वल टू हा कसा तयार होतो, रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST. अर्थात 9% प्लस 9% इज इक्वल टू 18%. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मिस्टर रियल पेंट सोल्ड 2 tins of luster paint and the taxable value of each tin is ₹2,800. क्वेश्चन मध्ये टॅक्सेबल व्हॅल्यूला तुम्ही अंडरलाईन करा आणि ईच टीनला करा. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे एका दुकानामध्ये गेलं आणि तिथून जर कलर्सचे 2 लस्टर पेंटचे 2 टीन्स घेतले, 2 डब्बे आपण घेतलेले असतील. एक डब्बा आहे जो येतो 2,800ला, दुसरा पण येतो 2,800ला. 2,800 ही त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. तर 2 टीनची आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काढावं लागेल. त्यांनी टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली आहे, पण कितीची दिली आहे, एका टीनची दिली आहे. मग 2 टीन्सची किती असेल, 2 into 2,800, 0 0 65 5,600 रुपीजची टॅक्सेबल व्हॅल्यू असेल. पुढे काय सांगितलंय, इफ द रेट ऑफ GST इज 28%. आता त्याच्यावर GST आकारला गेलेला आहे आणि हा GST किती घेतलेला आहे, 28%. 28% म्हणजे काय, तर ही जी व्हॅल्यू दुकानदाराने आपल्याला सांगितली होती 2 टीनची, रिसिटमध्ये त्याच्यावर GST लावलेला असेल आणि तो GST हा जर रुपीज आहे तर रुपीजमध्येच लावलेला असेल. तर ह्याचे 28% जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला काय मिळेल, अमाऊंट ऑफ GST. त्याच्यामुळे अमाऊंट ऑफ GST इक्वल टू, फॉर्म्युलाला तुम्ही पाहिजे तर रेट ऑफ GST इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू. आता रेट ऑफ GST आहे 28% इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 5,600.
ह्याला कन्वर्ट करते मी फ्रॅक्शनमध्ये. 28/100 इंटू 5600. 0 0 गेट कॅन्सल. 56 आणि 28चं मल्टिप्लिकेशन करूत आपण. 48 4 44. 12 कॅरी 1 11 8 6 5 1. 1568 रुपीज ही अमाऊंट ऑफ GST आहे. क्वेश्चनमध्ये काय विचारले, देन फाइंड द अमाऊंट ऑफ CGST आणि SGST. आपल्याला CGST आणि SGST ची अमाऊंट विचारली आहे. त्याच्यामुळे अमाऊंट ऑफ CGST आठवा तोपर्यंत फॉर्म्युला इज इक्वल टू अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू अमाऊंट ऑफ GST अपॉन 2. म्हणजे काय 1568/2. 2 7 जा 2 8 जा 2 4 जा 784 रुपीज ही त्याची GST अमाऊंट ऑफ CGST आणि SGST असेल. जर तुम्हाला मी हे शिकवलेले व्हिडिओ समजत असतील, आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, लाईक करा व्हिडिओला. बघूत आपण बाकीचे गणितं नेक्स्ट व्हिडिओमध्ये.